काय नाही हे काम करू करू थकलोय फार. आजारी दुखणं वाढलंय. सुनीता, काय हो? सुनीता, काय अरे म्हातारा आलं होतं का नव्हतं? नाही आलं का हो? अरे मी तुला काय म्हणलं, वावर आपलं नाव करून घ्यायचं. म्हातारा गपचूप लेखीला नाव करील. हे तुम्हाला कळलं पाहिजे ना, बाप कुणाचा आहे, माझा का तुमचा? अरे हाय, पण तुम्ही थोडं वेळ लाडी गोडी लाव ना म्हाताऱ्याला. मी तर लाडी गोडी लावते. काम तुमचं आहे, बापाला मी गोड गोड भांडण करू करू बोलायचं. थकले. म्हातारा रुपये द्यायला बँकेतलं. तुम्हाला हीच तर अक्कल नाही ना. गोडी गोडीत नावर करून घ्यायचं तर भांडणं करायची काही गरज अरे आहे का? गोडी गोडीत म्हणून म्हणून थकले. मात्र मी जीवन देतो पण देणार नाही. हं. आज शेवटचं सांगायचं, जमीन नाव करून देणार बँकेत नाही इथं राहून. अहो मी तर बोलणारच आहे, पण तुम्ही मला पाठिंबा दिला पाहिजे. मी आहे ना. ऐन वेळेला तुम्ही घेता माघार म्हणजे मी तोंडाची पडू द्या. नाही नाही, आज कसल्याही परिस्थितीत निर्णय करायचा असतो. काय असेल ते असं. काय तुमचं तर मला काही कळत आणि नाही. आल्याला जेवायला द्यायचं नाही. काय असेल ते लगेच व्हायचा. कुठे गेले म्हातारा आता? आता मी तर मस्त करण, मला काय माहित कुठे गेलं. तुमचं कुठंच लक्ष नसतंय बघा. अरे मी गावात गेलो होतो, मला वाटलं असं घरी. गावात गेलो होतो. गावातली कामं तुम्हाला चांगली कळतात हो, पण घरामध्ये काय करायचं ना ते कळत नाही. बँकेचं पुस्तक सापडलं म्हाताराच कुठे ठेवले काय? काय माहित कुठं ठेवलं, मी कितीच शोधते. 2 दिवस झालं मी आता घर पालतं पाडले. माझी सफाई झाली सगळी घराची, पण पुस्तक काय हे सापडलं नाही. केलं तर नसेल दिलं. ते तुम्हाला माहिती पाहिजे ना अरे बापाची मला सुद्धा खबर. माहिती नाही मला. मग ती खबर ठेवायची असती. मला बी माहिती नाही म्हणून एवढंच येतंय बोलायला, दुसरं काय नाही येत. नाही, आज काय करू, फैसलाच करू आपण. काय असेल ते. आली आली आले, येऊ दे येऊ दे. आता काय करू, काय असेल ते आज विचार. हा आज वकिलाला बोलून घेतलेले. बस ना. इथं या मामाजी, इकडे या बरं. तुम्ही कुठे गेले होते? अहो, कधी तर शोधते तुम्हाला मी. येडा मारला. वर रात्री दाऱ्यावर जात, ओलं कोरडं ओलं बघावं लागतं. लक्ष द्यायचं काम आहे ना आपलं. बरं, जेवण केलं का? नाही ना. मी काय म्हणते मामाजी, आता तुमच्या पोराला एवढ्या आडी अडचणी येतात. आता तुम्ही बी थकलेत. माझं म्हणणं आहे, ते घराचे वावराचे कागदपत्र करून टाकायला एकाच्या नावावर, आहे का नाही हो? आता तुम्हाला कुठे 4 आहेत, एक तर आहे, मग काय बिघडणार आहे? अरे बाई, हे सगळं तुमचंच आहे, करणारच आहे मी. करणार आहे, पण कधी? अहो, पण जरा दम धरा की. अहो गावात विचारतात तुझं नाव गुंठा नाही, कुठं ते बापाच्या नाव सारी जमीन. करणारच आहे, तुमच्याच नाव करणार, पण आताच नाही. मग मी जोपर्यंत आहे तोपर्यंत. म्हणजे तुमच्या मरणाची वाट बघायची का मी? अहो, सगळं तुमचंच आहे. आणि उद्या जर मेलं तर आम्ही काय करायचं? तुम्ही तुमचंच होणार आहे ना. नाही नाही, मला जमीन आजच्याच नावा पाहिजे. मी सांगून ठेवते, जर जमीन नावावर झाली नाही, घरदार नावावर झालं नाही, मी म्हाताऱ्याला तुकडा देणार नाही, पाणी देणार नाही. ऐका, हा सांगते. मला काय बोलता येणार नाही. मला घर आणि जमीन आणि बँकेतले पैसे मला पाहिजे. तुकडा देणार ना म्हणजे सारा हे सारं माझंच आहे ना. ते काय मला माहिती नाही. माहिती नाही मामाला. हा, ही जर राहायचं असेल तर तुम्हाला राहायचं असेल तर जमीन नावावर करावं लागेल, घरदार नावावर करा. आणि तुम्हाला मी सांगून ठेवते, काय, ऐका माझं. हा. तुम्हाला मी सांगून ठेवते, जर माझ्या नावावर जमीन झाली नाही, इस्टेट झाली नाही, तर मी या घरात राहत नसे. ठरवा तुम्ही काय करता, बाप ऐका ना. पाहिजे का मी पाहिजे? सुनबाई, असं नका करू. मग कसं करायचं? औद्दाम आणि धीराने घ्या. अजिबात नाही. एवढं नाही, वर्ष नाही. दमच ते आज काढलं. वकील बोललेलं आहे, ते नाव करून द्यायचं. मी आता तुमच्या नाव करून देणार नाही. मग इथं राहायचं नाही. असं कसं म्हणता राहायचं नाही? नाही राहायचं. आम्ही काय तुकडे घालाय मोकळे नाही तुम्हाला. अहो, ही इस्टेट, हे घरदार, हे सारं माझं ना. कमाईचं माझ्या कमाईचं असं नसलं तर मग मी लेख आहे ना. आहे ना बाळा. मी लोक नाही म्हणतो का तुला? मग माझ्या नाव जमीन आज करायची. आज होणार नाही. आज नाही. होत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही निघायचं. मी राहायचं नाही अजिबात घरात. इथपर्यंत होणार नाही. नाही मग इथं राहायचं ना, निघायचं तुमच्या पर्यंत तुम्ही. अरे असं नका करू बाळा. काय नाही जमीन नाव नाही. गावात मला लोक पोट घालतात. जमीन गुंठा नाव नाही म्हणतात तुझ्या. अहो, उद्या तुमचीच आहे. उद्याची बात उद्या, आजची गडी सांगा. मी जोपर्यंत मला माझा जास्त सांगू नका दुसरं. लोक काय म्हणतात हे काय काय झालं? काय झालं? अहो गावात लोक मला थुतू करतात. जमीन गुंठा नाव अर्ज काठीला खेळ मग खरं तरी जमीन नाव करीना. म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? माझं म्हणणं आहे, त्यांच्या नाव 10 एकर जमीन आहे. 8 एकर आमच्या नाव करा, 2 एकर त्यांच्या नावावर राहू द्या. म्हणणं आमचं एवढंच आहे की आता मसनत जायची वेळ झाली, इस्टेट आमच्या नावावर करा, बस. दुसरं काय नाही. घर माझ्या नावावर नाही. तुझं काय म्हणणं आहे बापूराव? हो का? त्यांचं काय माझं म्हणणं आहे, ऐका. आमचं म्हणणं आहे का? त्यांचं काय आता झालं गेलं. जोपर्यंत आहे जीवा जीव माझा, तोपर्यंत मी जमीन वाटून देणार नाही. काय नाही, आहे त्याचीच आहे ना. बर का?
म्हातारं तुमचं आहे, तुम्ही त्या म्हातारीचे ऐकून घ्या. हा. एवढी 10 एकर जमीन त्यांनी कशी कशी मिळवली कशी मला माहिती. अहो, मग मान्य आहे बरं ना. का? ऐकून घ्या. हा. ही एवढं वैभव प्राप्त झालं ना हा. ते त्याच्या पाठीमाग त्या म्हातारीचे कष्ट आहेत तेवढे. अहो कष्ट आणि मान्य हा आहे. बंगला 10 एकर जमीन हे त्यांनी मिळवलंय आणि ते तुमचंच आहे ना. पण प्रत्येक आता तुम्ही गोष्टीला आम्हाला हात हेच पसरवायला सांगायला आले लागतात का? थांबा तुम्ही तर काय बोलता आणि काय नाही हे सांगायला आले का तुम्ही आम्हाला? त्यांनी काय केलं, त्यांनी काय उपकार केले नाही, जगा वेगळं केलं नाही, दुसऱ्याच्या बाबतीत करते तेच तुम्ही केले. हो, हो, हा. बरोबर आहे. त्यांनी जगा वेगळं काही नाही केलं पण हे तुमच्यासाठीच आहे ना. ना. आमच्या मला जमीन आज नाव पाहिजे. आज काय असं ते आमच्यासाठी आहे ना, आमच्यासाठी आहे ना, मग करा की आमच्या नावावर, मग काय बिघडले? अरे एकच मुलगा आहे त्यांना. करतील कधी करतील जरा थांबा की, एवढं अहो, काय प्रत्येक गोष्टीला हात पसरावं लागतात. कशाला. आज एवढं झालं मी तरी याच्या पुढे हात पसरावं लागतात मला. आपण त्यांनी काय तुम्हाला कमी केलंय का. नाही देत. म्हातारा लय चिंगूस आहे. तुम्ही ऐका. मी आतापर्यंत जगले. हा. आज जरी उधळा निघाले मला सांगायचं काय राहील का? काही नाही राहील. बघितलं म्हणजे तुमच्या वडिलांचं म्हणणं आहे आपण ना ते इकून टाकणार आहे सगळं. म्हणजे यांचं म्हणणं आम्ही इकून टाकू का जमीन लगेच. हं. आणि मग आता ते काय म्हातारे घेऊन चालले का आता. पण ऐकून घ्या. हा. पीक पाणी कोण काढते. आम्ही पैसे यांचे नाव जातील. मग काय पैसे देत नाही. नाही देत. 10 रुपये माहिले 2 रुपये हातात देते. पण मी असं काय म्हातारा आहे म्हणते, चिंगूस. 2 रुपये लागत असेल तर 2च देणार ना. आम्हाला पण मी थोडं काय पाहून म्हणते? आलं नाही. मी काय म्हणते, हा. काय गरज आहे पण म्हाताऱ्याला आता आपल्या नावावर करून घ्यायची, करून टाकायचं ना लेकाच्या नावावर. लेक इकडे तिकडे फिरतोय, पैसा पाणी लागतो का? यांना काय करायचं म्हातारपणात? हा बापरा जरा हाय त्यांचं म्हणणं थोडं दमादमाने करा त्यांच्या नावावर. करणारच आहे मी. हा. करणारच आहे. आणि अहो, मी तुम्हाला जमीन नाव नाही केली आजच्या तर करा तुम्ही हाकून देणार आज तुम्हाला सांगतो. आजच्या आज नाही पण करते नाही नाही नावावर. असं मला आजच्या आजच तुम्ही वकील बोललेला आहे मी आज. मग आता आम्हाला संसार करायचाय ना, म्हणून आम्हाला पैसा पाणी लागतो का म्हाताऱ्याला करायचं तुम्ही काय दोन्ही दुसरा बोला. संसार? तुम्ही आगीत त्याला ओतू नका. ऐकून घ्या. काय आहे, तुम्हाला काय तुमचं तुम्ही काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही 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 बरं का बापराव. हे काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. नाही. यांना कोणीतरी बरवलेलं दिसतंय. हा. हा त्याच्यामुळं जावा तुम्ही जावा. आणि का दोघं थांबू नका अजिबात. चला निघा निघा. अरे मागा बघू नका परत इथे येऊ नका दारात परत आमच्या. अरे सारं हे माझं. हा बघू नंतर तुमचं येतं. आणि घरात राहायचं असेल ना तर इस्टेट नावावर करा, तरच घरी या. जिवंत आहे तोपर्यंत नाही करणार. मग जा मारा आम्हाला तिकडं. तोंड सुद्धा दाखवू नका परत. जा काय करायचं करा. चला करून देणार नाही. यार टाकीतोय बाबा आलेलं काय गतीच नाही बाबा. बसून देत नाही काहीच नाही. तिकडे उरक बरं पटक्यास लय पिवली गुळगुळ असत्या. बाबाची आठवण येईन तुला, आईची आठवण येईन, कुणाची येईन, बहिणीची येईन. तू लय अवघड. हा उरक आता शेण राहून दे नंतर टाकता येईल. चल बरं ते ट्रॅक्टरवर जाऊ आपण तिकडे रानात जावं लागेल. कांदा काढायचे ती बाबा माणसं आली असेल रानात ना आपण इकडे. डाबा बांधलाय का शिव काय आला इकडे राहून. वहिनी हो काय तुम्ही इकडे नुसती घरचीच कामं करीता. मग आता काय लोकांच्या घरचे करतो का. अहो ती झालं काम करा पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? नाही इकडे काय तुमच्या माहेरकडे काय चाललंय काय चाललंय रे? काहीच माहित नाही. नाही बाबा. कधी गेले होते तिकडे? अरे बरेच दिवस झाले, जवळ 4-5 महिने झालं असं. कामाने जातो जायन व्हाय नाही. मला काय? तर माझ्या बापाची फोन लई वगैरे आठवण. काय? काय नाही नाही, बाबा, फोन नाही, काय नाही, त्याची भाऊ नाही फोन लावित आणि फोन लावला तर आणि त्याच्याकडे वहिनी कुठं फोन असतो माझ्याकडे नाही. मला कळालं म्हणलं तुम्हाला निरोप द्यावा. काय 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 झालंय बरं? काय बरं झालं? का आता असं नाही वागायला पाहिजे तुमच्या म्हणजे भावानी. काय झालं? इतका बायकोच्या आहारी गेलाय त्यांनी ना तुमच्या वडिलांना घराबाहेर काढले. काय म्हणतो? धक्के मारून ना डायरेक्ट घराबाहेर काढले. जायचं का हो? जाऊन यायचं का आधी बाबांकडे? मामाने इकडे आणि यायला पाहिजे ना. बरं त्याचे वडील येत. हा. मला सांगा उद्या इस्टेट आज पण आणि उद्या पण त्याचीच आहे ना. हा, हा. ते तर आम्ही तर बाबा नकोच म्हणतो. आम्हाला काही नको. आम्हाला भरपूर दिलंय आपल्याला देवाने. काय करायचं जाऊ दे. अहो समाजामध्ये ना असं वागल्यावर किंमत नाही राहत माणसाला. काय किंमत काय राहिली आपण नुसतं बरं. म्हातारं, एक भाकरीचं म्हातारं, एका हा, तुकड्याचं, पण तिसरं कामं करते ना बाबा. गर्दी म्हातारं दार बघत गुरांचं पण सगळं हा, बघत. हा, बरोबर. कामं बी करते मग म्हातारं. त्याच्या वयामानाने त्यांनी तरी किती करायचं. त्यांचं काय म्हणणं आलंय की ना बांगला आणि जमीन सगळी नावं पाहिजे. आपण अरे पण आता त्याच आहे ना बाबा. म्हातारं गेल्यावर त्याचंच म्हातारा आहे. गेल्या कोण होणार रे. आम्ही थोडं काय मग सांगायचंय? आपल्याला कळतंय
पण त्या माणसाला कळा ना बायको म्हणली ना नाच किती लगेच नाचतोय. चला हो, आपण जाऊन येऊ उभे उभे. अरे ते आपलं कांद्याचं लय अवघड आहे बा. बाया, आजचे नाही, नाही. तासभर तर नाही भाऊ, लागायचं. किती ते चार तुमचं पाच कांद्याचं ते राहून द्या ते म्हाताऱ्याचं बघा ते म्हातारं आहे ना राग राग आता काय सांगायचं चला तुम्हाला. आपण जाऊन येऊ चक्कर मारू 2-3 किलोमीटर तर आहे. बरं चल, लवकर जाऊन यावं लागेल आपल्याला माघारी. चल बाबा चल, राहू. नक्की हा बरं जा बाबा. सांगा. चला बसू. आता असतं ना तर शेंगा तोडून आणल्या असते मला भाजीला. आज मला यावं लागले. बघ ना मग हे असं तरच आहे. हो हा? म्हातारं गेलं कुठं असं ना. आता काय जीवाचं काय बरं वाटतं नसेल ना केलं म्हाताऱ्याने. तुम्हाला तर काही कळतच नाही. अरे मग आपल्याला कवर ऐकायचं सांग बरं म्हाताऱ्याचं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं म्हाताऱ्या संग गुडीत घ्या गुडीत घ्या गुडीत घ्या पण तुम्हाला काही अरे येतच नाही गुढीत म्हणून दमलोय सारं करून दमलोय. हं. कधीच ऐकत मला शेडत काढायचं नाही करणार जा नाही करणार जा असं. हो, इकडे राहणार येतं आपण घरीच बघत तिकडे. बावड्या म्हातारा कुठं आहे? इकडे इकडे म्हातारा गावात गेलेलं आहे. अरे लाज वाटली पाहिजे म्हाताऱ्याला इकडे. घराच्या बाहेर इकडे काढला. तुला इकडे. कोण म्हणलं. कोण म्हणलं माझी? इकडे, इकडे, इकडे. हा? अरे बा, म्हाताऱ्याचं हाल झालेलं का? तुम्ही एवढं चिडायला झालं अरे माझ्या भावासंग बोलते तुला सांग बोलत नाही तू का बस. माझ्या बापाला सांभाळायची तुला लय लाज वाटते काय? आम्ही कधी नाही म्हणलो. मिस्टेक पाहिजे ना तुला. आणि माझं नाव नको का आता मी किती वय किती झालंय माझं आता. अरे पण मेल्यावर काय म्हातारा संग नेणार आहे का? अरे पण मेला मी काय म्हणलो होतो 2 एकर तुमच्या नावावर राहू द्या 8 एकर आमच्या नावावर करा. पण गरज तुला काय? काय करायचंय? मग आता गावात गेलेत लोक तोंडात काय म्हणते तुझ्या राव गुंटा नाही कुठे निघाला बोंबला अरे गावात. तुला काय हिशोब आहे काय कोणाची वय? तुमची नाव जमीन आहे का आहे ना तुमच्या आहे ना नावावर माझं नाव. आणि मग माझं नाव मला वाटत. होय, वडीलच गेलेत म्हणलं माझं नाव येणारच ना. वडिलाच्या आधी जमीन तुम्ही नाव केलेली. नाही नाही वडील गेलेत नंतरच जमीन नाव आली खोटं बाहेर. बोलू नका मला माहित झालंय. ते आमचं काय असू दे हा. पण आहे ना तुम्हाला म्हाताऱ्याला भाकर घालता येईल का? हा? नाही नाही कसं दे बा बावड्या. इथं ना जमीन माझ्या ना निम्मी जमिनीचा हिस्सा माझा आहे. अरे निम्म्याच्या महिन्यात मग तू बी निम्मा सांभाळा बापाला. कोण मी अख्खा सांभाळते ना अख्खी जमीन म्हाताऱ्याची नाव माझ्या करून कस घेते. काय 2 हिशे होणार त्याच्यात बी. बस काय दोन्ही शेवा मग तुला म्हातारा सांभाळता येत नाही का? मग म्हातारा माझ्या नाव जमीन करू दे ना. हा, हा, आई म्हणली लय असं शहाणे झाला बरं का, लय काय? शहाणे व्हायला लागला काय तुम्ही, शान हा? व्हायला लागली? हा, तुमचं लग्न करून दिलं एवढा तुमचा खर्च केला हुंडा दिला हा एवढा चांगला नवरा बघून दिला आणि तरी तुम्हाला अजून पैसे मग पाहिजे तुम्हाला कोण? नाही, 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 तुला नाही. काय वाईट हा, नव्हतं. हा, मी कधी तुम्हाला भावाच्या ताटातलं घेईस पण भावाच्या ताटातलं तेवढंच येतं तुला हा म्हातारा जर सांभाळ नसेल येत ना तर अख्खी जमीन मी माझ्या नाव करून घेणार अरे आहे. पण बापाला तुला सांगता येत नाही काय ती जमीन म्हातारा नाव कर कुठे आहे म्हणून. मला सांगा नाही आधी. नाही घेशील ना नाव विषय एवढाच आहे फक्त गावात गेले लोक म्हणतात जमीन नाव हा बरोबर हा. ना लोकांना सांगा ना दडदडीत माझा बाप जिवंत आहे, अजून माझ्या बापाच नाव आहे आपण म्हणतो तुझं काय गावात लायकी मला डायरेक्ट लायकीच बोलत आहेत. मग त्यासाठी घ्यायची का पण लावची? मला काय म्हणायचंय? घर माझ्या नाव नाही. उद्या काय करायला गेलं पण त्याच्या बापाला घेऊन ये. पण मला काय एक काम म्हणायचंय, करा म्हाताऱ्याला बरं काय तुम्ही. गरज आहे? काय म्हातारं घराच्या बाहेर हाकून देण्यापेक्षा अशी वीज जाणारच ना हा. काय जाणार हा मारून टाकायचं ना घरात अहो, काय मला- बोलता तुम्ही आणि मग हाकून द्यायला लाज नाही वाटली काय तुम्हाला हाकून द्यायला हा? नाव करायला नको म्हातारे. आता गावात लोक बोलत काय तुम्हाला मला- मग मी त्या लोकांना सांगितलं म्हातारे माझ्या नाव जमीन करे पण हाकून दिलंय मी. अरे पण माझ्या- एवढंच लाज नाही वाटली का काय लाज वाटायची. एवढं लोक नाही बोलले का पाचवीच काढू नका आम्हाला वाटत नाही का आमच्या पण नावावर असा म्हणून म्हाताऱ्याला काय करायचं होतं मसनात जायची वेळ आली उद्या गावाला जायचं म्हणलं की 50 रुपये माहिले तर 20 रुपये हातात देते. अरे मध्ये माझ्याकडून लाख रुपये आले ना काय केलं तू मग? मग लागत नाही त्या कामाला अशी खर्चायला. माझ्याकडनं लाख रुपये आणि मग म्हातारा आम्हाला रुपये देत नाही. म्हातारा रुपये देत नाही मग आता ही एवढी प्रॉपर्टी 10 एकर जमीन काय म्हातारा संग घेऊन जा. त्याला काय हात उकळून व्हायचं का. आता गरज असल्यावर देत नाही त्याला काय करणार पण आहे? आता कुठे उपाशी आहे तुम्ही? उपाशी नाही पण काय म्हाताऱ्याला करणार? काय करता तुम्ही? नाही नाही मला उद्या याची हाऊस नाही करायची का. म्हात- हाऊसनेस आहे का नाही का म्हातारपणात हाऊस करायची? म्हातारं- आवाज मग आता काय काय हा. वाईट आहे तुमचं? काय मग पैसे आहेत का आमच्याकडे रुपया. मरणाचं काम करताय ही म्हातारा. मामा रानात अख्खं एका काम बापनीसाठी करतात तुम्ही म्हाताऱ्याचा हाल करता होय. आणि तुम्ही गावात सोडून एवढी वाढील डेअरी दिसती आपण काम मी बी मारण्याचं काम करतो. हा, हा. तुमचं राबवत आहे. दिसतं ना डेअरी दिसतं किती काम करतात मला का डेअरी सुटायला मी वावरात काम करतोय तो. राम राम पाहुणे काय राम चालली राम. कलागती तुमची अहो, बघा ना खुशाल म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढलं बायकोचं ऐकून इस्टेटीसाठी ह्याला लाज वाटली पाहिजे ना. हो ताई लाजबीज काढू नका माझ्या मी नावावर माझ्या भावाला बोलते बाई तुला नाही बोलत. माझा बी नवरा आहे कळलं का? त्याला लाज असते ना अरे त्याला मी लाज दोघं असते. बाहेर त्याला गुंठा समजतं जमीन बाहेर. नाही. कोणता जमीन नाही हा कशाला जमीन लागेल तुला आणि मग गावात मला सोसायटी सदस्य व्हायचं की नाही काही. लका, लका, लका. म्हाताऱ्याचा शोध माझ्याकडे काय घाबरू नका तुम्ही मला सांग आधी म्हातारा कुठे आहे? मी म्हातारा मला घेऊन माहिती जाणार मला आहे. माहिती अख्खी जमीन म्हाताऱ्याची नावाची माझ्या नाव काय संबंध आला तुझा मी. काय संबंध आला? दुर्गा एक काम कर मला सगळे कायदे माहितीये ते कसं करायचं आणि काय बापाला जे सांभाळत नाहीत ना हा. त्याला जमीन घ्यायचा काहीच अधिकार नाही अहो, तसं हा. कसं आम्ही आम्ही आई बाबा सांभाळतो? करून सांभाळलंय. कोणी करत तुम्ही? करतो तुम्हाला मी काही. काहीच अक्कल नाही. म्हातारा अजून म्हातारा बसून नाहीये काम करतोय मी बरोबर आहे काय का म्हणते, आम्ही सांभाळतो की काय कोणाला सांगता बघ, तुम्ही हाकून लावली आम्ही सांभाळतो की त्यांना आम्ही दुर्गा कुठं नाही तू म्हणणार. एक काम कर अशा ऐक पद्धतीने ऐक ऐक सांगायचं दुर्गा
हा? ती म्हातार ह्यांना माहिती आहे. चालवलं बापाचं माझ्या. ऐक ना ती मामा ह्यांना कुठेच माहिती आहे. त्यांना घ्यायचं आणि आपल्या घरी चालायचं. आपल्याला दारात राखा आणि गेलं आपलं काय काय संबंध म्हातार नाही म्हातार मला जमीन नाव करून दिल्याशिवाय म्हातार हलून देणार नाही. बघून आलो मग काय त्यांनी तुझं बघून आहे ना आलो. म्हाताऱ्या, तेवढं माझा बी हक्क आहे माझ्या बापावर. आणि मग माझं आजपर्यंत मी सांभाळतो कधी एक दिवस केलं का? आता समज आता इथून पुढं. काय नाही. एक मिनिट काय म्हणले तुम्ही? तुम्ही नका थांब करू. 2 मिनिट थांब 2 मिनिट थांब. काय आम्ही कुठे म्हणले? आजपर्यंत आम्ही सांभाळत आलोय. का बस 1 मिनिट. काय म्हणले तुम्ही? बाप सांभाळा आतापर्यंत. हा बाप तुम्ही नाही सांभाळा, तुम्हाला बापाने सांभाळले हे सांगा. अहो काबड कष्ट आम्ही करतो बापाच्या बरोबरीने. मग आम्ही काय आम्हाला काय बंगाई टांगली होती काय बंगाई झोका घेत आम्ही खाल्ले का आम्ही काय कष्टच मग तुम्ही केलं सांभाळा नाही ना. आता आम्ही काय सांभाळतो. कष्टच केलं नाही बघू काय करायला. करा ती काहीतरी करू आम्ही. बघू आम्ही काय हा करायचं. करा तुम्हाला काय आता करायचं. यांचं डोळ्याचं आहे, हो. हा डोळा डोळाचं आहे. ती सांग दाखवून देऊ तुम्हाला. तुमची जागा तुम्हाला दाखवून देऊ. तुमची हा. जागा तुम्ही दाखवून देऊ. आम्ही बघू आम्ही कोर्टातून लढू. नाही, आता केसच करू आपण. तुम्ही काय येडी बिडी का तर बुडीत घेते तिने जर सगळं नाव रिस्टेट केल्यावर मग काय नाही होत तशी आपण हा. कोर्टातून दावा लावू. कोर्टातून आहे का तुमच्याकडे दमडी कोर्टात खेळायला काही करता येईल तसं याच्याने पैसे काढू आपण. हे तुमचं वागणच नडले चला चल सगळं खरंय. आज बघितलं ना आपण लय मोठ्यांचे घरचे आई बाप वृद्धाश्रमात आहेत. हो चहा पेत नाही हो चहा पोरासाठी मी साचून ठेवलंय सगळं. आता एवढं कामावर कोणासाठी त्याच्यासाठी बापराव केलं तुम्ही. मी माझ्या डोळ्याने बघितलं ना. अहो मला हाकलून देण्याचं दुःख नाही. अहो इस्टेट त्यांच्यासाठीच कामवले ना. हा अहो तुमच्याच घरातून तुम्हाला हाकून दिलं मला वाईट वाटलं नाही का? अहो अहो मी समजून सांगायला आलो मला सुद्धा म्हणले बोलले. निघा म्हणून बोलले ना हो त्यांना मान मारायचा काही कळत नाही काय कळत नाही हो. बरं काय आहे, बापराव तुमच्या पोराचे कान कोणीतरी भरवले. सुनबाईचे कान कोणीतरी भरवले. अहो एक वेळा पोरगा नसता हा तरी चालला माझी मुलगी आणि जावा सोन्यासारखी रत्नाची खाणे काय सांगायचं तुम्हाला आता. आहे बापराव. आता तुम्हीच मोठ्या मनाने पेड वाटलं ना पोराचं. हा का नाही वाटलं? वाटलं की हो. हा? आता काय माहित पुढं असं होईल म्हणून. अरे द्या रडू नका बापराव. बापराव रडू नका. जन्माची चीज झाली नाही हे पहा, चीज झाली नाही. पाहणारा तो करता करिता ईश्वर आहे. नाही आहेत त्याची सत्ता बसतोय आहे. तो पांढर. हा? चला बरं दाखवा. आली आहे भोगाचे. असावी साधन. काही इलाज नाही त्याला पण घ्याव का लागल दुःख एवढं जीवाला आहे लागल राग की केला. आज शेवटी ह्या टाइम बाबा कोण आले मला आले का तुम्ही अरे काय झालं हा? मला कळलंय तुम्हाला अरे काय देवा काय खरं नाही. रडू नका. माझ्या जीवनाचं सार्थकच नाही झालं बाई. काही उपयोग नाही झाला काय उपयोग नाही. नका रडू बाबा माझ्याकडे घेऊन जाते तुम्हाला सांभाळायला. अगं बाई धक्का मारून घराबाहेर काढलं मी होतो. माझी इस्टेट माझ्या लाथावर समोर- घराबाहेर काढलं आणि कुणासाठी केलं मी? त्यांच्यासाठीच नका केलं. रडू, नका रडू. अरे बस देवा. आता केलंय पण तुम्हाला ते काही साथच देत नाही तर. हा? नाही बस केलंय तुम्ही. ती सुनबाई सांभाळणार नाही. कोणी आई. तू म्हाताऱ्याला तुझ्याकडे घेऊन जा. माझी त्या दारात जाण्याची इच्छा नाही परत इच्छा नाही. मी मामा. आहे ना, मी सांभाळते ओ ना. मामा चला तुम्ही ना आमच्या तिकडे चला. नाही, मी तुमच्याकडेच येणार. हा चला उठा बरं तुम्ही. मला चल लगेच. तिकडे नेण्यात उठा, नाही. उठा, मी उठा. तुमचा उठा, नाही उठा. तर नाही हो नाही. तुमचा नाही परत नंतर पडणार नाही. अरे देवा देवा. कुठं बापरा आय 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 आय. बाप, पोटचा गोळा आलाय तुमच्यासाठी. नाही पाहू ना तुम्ही बी लय उपकार केले आम्हाला दाखवलं ना आम्ही जरा आम्हाला जर पुढे व्हायचं काय. अहो, जो तर खरा माणूस की दाढी माणूस. हा. याच्यात काय उपकार आहे? अहो मी होतो तिथं प्रत्यक्षात. होय अहो, ढकलून बघू, ढकलून बघू. काय त्याची बी आपण करणार नाही बाहेर? गिरवली मी तिथून पुढे त्याची अशी तशी जिरू नका आता. ती होईल ती काय करा ती करू आम्ही आता तुम्ही आमच्या चला आधी. नाव सांगू बरं का परत. कशाला तुमचे नाव सांगायचं तुमच्या नावात काय संबंध येतोय. चला इकडे चला गाडी तिकडे आहे. मुलांचा त्यांच्यापाशी राहायचीच नाही. तुमचं भेटलं का? आमचं मी भेटलं ना? नाही, तुमचं बी लय व्यवहारात असतं. लय व्यापारी. अहो तुम्ही तर किती तुकडे पाहिजे तुमची राहतात. म्हणून तुम्हाला याची कुठेतरी जाणीव झाली. हा? आम्हाला काय करणार? नाही, नाही. हे जगात तरी चांगलं झालं पाहिजे. नाही तर आज दुनिया फार बी ठरली. हा काय म्हणताय?
अहो तुम्हाला 5 लाख लागू द्या नाही तर 10 लाख लागू द्या, माझं कामच आहे ते, सावकार आहे मी. हा पण लक्षात आलं का, 5 रुपये टक्क्याने तुम्हाला पैसे पडतील, त्याच्या आत मी देतच नाही. तुम्हाला गरज असली तर या तुम्ही माझ्याकडे, 5 रुपयाने पडतील तुम्हाला पैसे. हा हा, तुम्हाला काय, तुम्ही घर खरेदी करा नाही तर ट्रॅक्टर खरेदी करा, मला काय त्याच्याशी घेणे देणे. माझी फक्त टक्केवारी द्यायचं विसरू नका तेवढं फक्त. परत म्हणताना सांगितलं नाही म्हणून. ठेवू का फोन? हो या कधी पण या, मी आहे. राम राम. राम राम. काय म्हणताय? काय नाही, थोडी जरा अडचण होती. कसली अडचण? पैसे लागत होते थोडे. पैसे लागतील का? किती लागतील? 1,00,000 रुपये. लाखभर? हा. अशी किरकोळ आहे ती, कारण मी कसे मोठ्या रकमा देतो. नाही आम्हाला तेवढेच मिळे पहिली. लाखभर? हा. काय काय करायचे लाखाचं तुम्हाला? काय नाही, कोर्टात पैसे भरायचे. कोर्टात? हा. कोर्टात कशासाठी? काय चाललंय तुमचं? अहो काय झालं, वडिलांनी जमीन आमच्या नाव केली नाही आणि वडील बांधले आमच्या संघ, आम्ही घराच्या बाहेर हाकून दिले. म्हणजे आता केस कोणाविरुद्ध आहे तुमची? वडिला विरोध करायची, आमच्या नाव जमीन करायची. वडिलांविरुद्ध? हा. अरे आम्ही 2 नंबर करणार इतके हरामखोर माणसं असतो ना, टक्केवारीशिवाय आम्ही पैसे देत नाहीत देऊ कुणाला. ना तुमचे. ऐका मी काय सांगतो ती, तरी आम्ही आई बापाच्या विरोधात कधीच जात नाहीत, आणि तुम्ही कुशाल बापाविरुद्ध लढताय. अहो मग आमच्या नाव जमीन कोणत्या करेना वडील. आणि बाप गेल्यावर कोणाची जमीन होणार आहे? आपण बाप गेल्यानंतर बापा बरं पाहिजे. ते जाऊ द्या, मला काय घेणं देणं पडलंय, माझं काम पैसे द्यायचे, ठीक आहे. 5 रुपये टक्क्याने पैसे पडतील तुम्हाला, चालतील. ठीक आहे. जमिनीचा उतारा आणलाय? अहो जमीन तर गुंठा नाव नाही ना आमच्या, म्हणून तर आम्ही तुम्हाला ते पैसे मागायला. आणि मग देणार कुठल्या कुणाकडे बघून देणार? तुमच्याकडे बघून? हा मी देईन तुमचा रुपया ना रुपया हे देईन. बघा, संपत्तीकडे बघूनच संपत्ती जाती. तुम्ही जर म्हणताना आमच्याकडे बघून द्या, तर तुम्हाला काय, मला काय खाऊ घालायचं नाही कुठे अहो जाऊन. पण कोर्टात केस जिंकला आम्ही, तुमच्या रुपया ना रुपया फेडू. ते चालतच नाही इथं. लक्षात येते का तुमच्या? अहो तुम्ही सरकारी जरी सोसायटीत कर्ज काढायला गेली तरी तुमचा तिथं 7-12 घेते, ते लक्षात घ्या तुम्ही. अहो पण बोललो तू काहीतरी. मी काय बोलणार आहे, मी तुम्हाला सांगत होते. मी नियमाच्या बाहेर अजिबात जात नाही. अहो, पण- मला एक तर घराचा द्या उतारा तुम्ही, किंवा कुठल्या तरी जागेचा द्या उतारा मला. अहो, आमच्या नाव गुंठा घर सुद्धा आमच्या नाव नाही. मग कसे कसे द्यायचे तुम्हाला पैसे? ऐका ना सावकार, आम्ही हेच गावातले, ओळखता बी तुम्ही. मग त्याच्याशी थोडीफार मला मदत काही तेवढी घेणं करा. देणं नाही. बरं जाऊ दे, 1,00,000 नाही, 50,000 द्या. तुम्ही 10 लाख देतो मी तुम्हाला, पण मला तुम्ही काहीतरी पुरावा द्या. आता आमच्याकडे काहीच नाही म्हणत येणार नाही. तसं कशाकडे बघून देणार? करा ना थोडी मदत जा. नाही तर आमचा नियमच आहे तो, मला परवा नाही शासनाचा, मी तसा कुणालाही देत नाही. अहो 5 नाही 7 रुपये टक्केवारी द्या. ते तुम्ही जास्त बी नको मला, ते नियमातच असतं ते. करा आमची कोणता मदत थोडी. पुरावा? आणि नसन तुमच्याच्याने तर दुसरा कोणी जर तुम्हाला देत असला त्यांच्या पाया जमिनीचा पडतो उतारा, सावकार तुमच्या द्या. त्या पाया पडून उपयोगच नाही. अहो त्याला करा मदत पुरावाच थोडी. लागत नाही. चालत उतारा असल्याशिवाय मिळत नाही. आता काय करायचं? चला तुम्ही. काय करायचं? चालले बापाच्या तुम्हाला काय सांगितलं होतं, गुढीला गुढी गुढी बोला. अहो पण ते ऐकणच बंद काय तुमचं नाही. तोंडच असले फटकाळे की तुमचं तोंड शांतच राहत नाही. मी काय म्हणलं तर बहीण गोडीने घ्या, भावाची थोडी माया येईनच का नाही, बापाला पण गोडीत घ्या, मायाने करा. पण तुमचं नाही, तुमचं माझ्या आधीच इस्टेट पाहिजे, इस्टेट पाहिजे, इस्टेट अरे मग गावात मला बोलतात लोक तसे. काय गाव लोक तर आगीत बरं आता काय करू? एक काम करा, मी काय म्हणते ऐका, आपलं चुकलंय, हा आपण जे नव्हतं करायचं ते आपण केले. हा. आपण त्यांना घराच्या बाहेर काढले सासऱ्याला, आपण आता हात पाया पडू, वाटलंस नाक घासू, तिथं पाया पडू, पण चला म्हणून तू असं म्हणशील तसं. चुकलंय म्हणून. हा. याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. नाहीतर हे जर गेलं ना तर आपल्याला भीक मागायची. बरं, एक तर कोणी रुपया द्या ना आपल्या नाव कसं काय काय नाही. देईन, कसं काय देईन रुपया? चला आता बहिणीच्या आपण गाठ घेऊ. आवरा लवकर, घ्या जेवून चला. बाबाला भूक लागली असं ना, आता बाबांना जेवायची. चला चला जेवायचे ना आता. हा जेव आता, वर का लवकर. हा जेवायची ना. हा झालेला आहे स्वयंपाक. ते काय करते काय ना ट्रॅक्टरचं अजून. लवकर भूक लागली माझ्या बापाला. बरं राहू दे आता, अगोदर जेवून घ्या. चला. ट्रॅक्टर चालू करून नाही आता बसा तोवर मी आणते जेवायला वाढून. बसा बसा, मी जेवायला वाढून आणते. बाबा हात धुतलाय का?
त्याला लवकर द्या जेवायला माझं काय नाही म्हणलं जीव सांगत सगळेच आता काय एक एक मान तुम्ही काम हा हा मी आणते हा. तुम्ही प्रमाणा मोकळं दिसतं. माफ करा मला खरंच चुकलं माझं माफ आबा करा आमचं मला. चुकलंय आम्ही माफी मागतो काय चुकलं तुमचं आम्ही घरातून हाकून द्यायला नव्हतं पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही केलं योग्यच केलं बाळा काय चुकलं ऐका नाही ना मामाजी ऐका ना तुमचं काम चुकलं नाही काय मला मारा तुम्ही बोला शिव्या द्या पण असं करू नका आकाश डोळा उघडलं काय तुमचं काय चुकलं आकाश नाही डोळा उघडला काय ऐका ना अहो, खरंच चुकलं आमचं चूक कळली आम्हाला काय चूक आली मला ना म्हातारा तू सांभाळ नाही नाही चूक आमची मान्य करतो आम्ही तुमचं काय झालं सर आता बरं निघली जायला लागले असते माणूस नाही वावरात काम नाही करायला. नाही काम तसं नाही बाबा. मग पण आम्हालाच घरात कर म्हणा कसं काय कर मग तुम्हाला घर खायला उठत आम्हाला दोघांना आता तोच तर घराच्या बाहेर काढलं म्हातार झाली चुकी म्हणजे झाली चुकी आमची म्हणतो ना आमच्या झालं पाहुण्याच्या बारात गेलो आम्ही आमच्या काय नाही राहू दे म्हातारं चांगलं नका पण घरी चला मला हो, तुमच्या पाया पडते मी मामाजी घरी चला तुम्ही थोडं ऐका ऐका ना आमच्या नाव जमीन बी नका करू आपण चला थोडं ऐका अरे होत नाही ते तुमचंच होतं तेच आज कळलं नाही आम्हाला. तुम्हाला देणार आहे ना अहो काय झालं पाहुण्याच्या बारात गेलो आम्ही पण आज माझी अवस्था ह्या जावाने देखील पाहिजे बाळाओ हे दुःख यांना कळलं ते तुम्हाला नाही कळलं मी म्हणतो ना आमची चुकी झाली आम्हाला उशिरा कळालं पण कळालं ना पण काय अरे पण एक भाकर सकाळचं खाते म्हातारं संध्याकाळी एक भाकर खाते दोन भाकरीला तुम्ही समजू शकत नाही म्हातारं दोन आणि भाकरी झाली झाले. चुकी म्हणतो ना अहो, आमच्या यांच्यामुळे झालंय सगळं यांना चेअरमन व्हायचं का काय ते सोसायटीचं काय करायचं होतं म्हणून त्यांना इस्टेट पाहिजे होती नावावर त्याची थोडं मला सरकार राजकारणाचा बदलली. नाद लागला त्याच्या नादात झालं माझ्या चुकी आणि त्यांनी माझ्या मनात बनवलं मामाजी माझ्या मनात अरे अगं बाळा. काय नव्हतं या राजकारणाचा नाद कैक जण असे बरबाद झाले बरबाद अरे आतापर्यंत मी हाडाची काढ केली हे इस्टेट तुझ्या जीवासाठी आणि तुमच्यासाठी जतून ठेवली दाजी आमचं चुकलं एवढं वेळेस माफ करा ना तू आम्ही कोण माफ करणार आणि कोण हे- जीव- अहो, आहे पण तुम्ही सांगितलं थोडाफार फरक पडेल त्यांना मामाजी ऐका ना अहो लहानपणीच माझे वडील गेले हो. तुम्ही मला वडिलांची माया दिली बाई पण आता ती हिरवून घेऊ नका माझं चुकलं अरे, माझं अरे, मला बापू, माफ करा तसं पण नको. घरी चला अरे घरी बाबा. चला घरी चला येताना अहो, तू पागलो नका यांच्याला आता यांना कोर्टात तारखेला हजर होता आले किती हाल केलं माझ्या वडिलाचं हा? पण घरी हा? चला. बायकोच ऐकून एवढं हाल करतो का रे तू बापाचं हा? नाही नाही माझ्या मनाने झालं ते माझ्या गावात थोडस नाद लागला राजकारणात त्याच्यामुळे हे झालं अरे असं. राजकारण करण्यापेक्षा शेतीत काम कर का ना तुला पैसे बघाय भेट काय झालं जोडीदाराच्या नादी लागलो जोडीदाराच्या नादी लागून त्याने एकच दोन कानात भरवलं जनाचे ऐकावे जनाचे करावे कळालं पण आम्हाला उशिरा कळाले आज कळलं ना हा हं? मामाजी चला तुम्ही आपलं काय शिक्षा देईल ना ते आम्ही भोगतो अरे पण बाळा, घरी चला कशी शिक्षा देऊ तुम्हाला कशा कारण देऊ तुम्ही जे सांगा. म्हणता ते आम्ही ऐकू इथून पुढं तुम्ही आम्हाला नाही ते बोलले पण तुम्हाला हिस्ट्री मध्ये लिहिला आम्हाला काय करत पडली तुमची हिस्ट्री अहो, गेलो भावनेच्या बारात बोलून आम्ही नको पण तुमची कधीच नको तरी मी आता आम्ही सांभाळतो मग आम्हाला इथं नको आणि माझे आम्ही सुद्धा सांभाळतो. वाटलंच तर तुम्ही कागदपत्र ताईच्या नावावर करा पण घरी चला नाही नाही हे बघ आम्हाला हे बघ वहिनी मला काही नको गुंटा नको तुम्ही सुखी तर आम्ही सुखी आम्हाला काही नको बाई आणि अगं हाय हे आमचं हे आम्हालाच खाऊन भरपूर झालंय आमचेच आम्हाला काय भरपूर आहे. असतं माणसाच्या डोक्यात राजकारणाचं भूत शिरलं ना माणूस मागला पुढे विचार करीत नाही हाय स्टेट तुमची तुम्हालाच देणार आहे पण मी माझ्या मुलीपासून तुमच्याकडे नाही येऊ शकत. नका नका नाही, तसं मामाजी, नाही. असं करू नका तुमची स्टेट भाऊ तुम्हाला सांगा पण ना मी तुम्ही येऊ तुमचं शकत नाही ऐकून. आता बाबा सांगा ना. मी थोडं त्याला माझ्या दारातून जामान आता तुम्ही बाबा थोडस ऐका आता एवढे लय विनंती करते तर जा जा बाबा अरे बाबा. जा, 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 बाबा, जा, जा, जा. तुम्ही सांगा ना बोला ना बोललो ना आता मी. चला म्हणतोय ना मग त्याला ताईला बी म्हणतोय सर, बाळा, मला तुझ्यापासून लावू नको मी जाणार सुद्धा नाही हा, रे. मी नको आहेच मी आहेच बाबा 4 दिवसाला येत जाईल हा, ती मी पण 4 दिवसाला येत जाईल जा चला जा नको नको बाळा नको चला चला चुकलं म्हणतो ना मी तुम्हाला इस्टेट देऊन टाकतो पण मी माझ्या नाही नाही इस्टेट नको आम्हाला बापराव आवरा आवरा तू कावरा काय हे बा. आवरायचं आता काय आवरायचं सांगा ना काय आवरू नाही नाही, आता माझे डोळे देखतच बघितलंय आज तुमचे डोळे उघडले काय
हो राजकारणाचं बुट डोक्यावर आलतं. अरे काय राजकारणाचं डोक्यावर आलतो तू म्हणतो तर बायको ऐकत नाही बायको म्हणते नवरा ऐकत नाही आज हा? उद्या नाही झाल्या चुकी आमच्याकडून आम्ही मान्य करतो ना. अरे एवढे कुठे बैल वाचतात का हा? मला काय वाटलं जे मी नाव केलं मी थोडं राजकारण केलं. काका, ऐका ना. जगाचं यांना ऐकून राजकारणात जायचं होतं त्यांनी मला आम्हीच दाखवले तू राजकारणाची बायको होशील तुझ्याकडे एवढं सोनं येईल तेवढं सोनं होईल म्हणून ते नावर करायसाठी आम्ही असं आम्ही थोडं- हट्ट असणार नाही. अरे या राजकारणापैकी काही जण वाटलं झालं कळलं आम्हाला पण उशिरा कळालं. हे 10 एकर म्हणजे तुमचे 10 कोटीची इस्टेट आहे या माणसाजवळ आहे ना आम्ही माफच हायवे टच जमीन आहे हा चुकलं आमचं. चला आता घरी. उद्याचे गुंठा मंत्री आहेत ना तुम्ही तुम्ही सांगा ना चला, काका काका, जरा तुम्ही- समजून यायला बापराव. सांगा. तर थोडा आवरा हो, हे पा ऐकून घ्या इच्छा नाही हे नाही. पा एक वेळ बाबा एक तसं वेळ म्हणू नका. एक वेळ हे पा तुम्हाला एकच वेळ चान्स मिळेल परत जर का म्हाताऱ्याला जर तुम्ही त्रास दिला तर मात्र म्हातारा तुमचं नाही नाही चुकलं ध्यानात ठेवा परत जर का काही कानावर आलं कानावर- ही जमीन मी माझ्या बायको नव्हती करून घेईन. नाही नाही, आता तुमच्या नाही. मुलीसारखी आहे का नाही तुम्ही मला मुलगी अरे मानता बा का आम्ही मुलगीच मानतो आतापर्यंत मुलगीच नाही? मग चला मानतो ना. एक उठा. सून उठा, नाही, उठा, मुलगी उठा, तुम्हाला उठा, बोलते. चला. चला. चला चला जाऊ का बाळा जाऊ का जा बाबा जा. दाडे 2-4 दिवसाला तू येत जा. हा मी येत जाईल 4 दिवस. अरे व्यवस्थित सांभाळ रे म्हाताऱ्याला. अरे म्हाताऱ्याच्या माग तुझंच आहे बाबा. परत हे असं कानावर आलं पाहिजे नाही नाही नाही. हा, ही चूक परत झाली नाही पाहिजे नाही होणार. परत तुम्ही एक शब्द जरी बोललं तर म्हातारा थांबणार नाही नाही, घरात. आता नाही बोलणार. चल हा. चल तायडे येऊ का? हा येऊ का बाळा येऊ व्यवस्थित का सांभाळा म्हाताऱ्याला. येऊ का येऊ का बाळा चला चला येते ताई. हा जीव लावा जरा. अरे शेवटी रक्त रक्ताला झोपी घेत. तुम्ही माझे मी तुमचा एक जग अहो, कोण काय कोणाचं? जगात तशी हो. चाललंय हाय जगाचं हेच चप्पल नाही. चप्पल घाला. वडीलधारी माणसं वृद्धाश्रमात ते तर आहे चालूच आहे समाजाची रीतच आहे तशी. चला आपलं जीवन जावं लागणार. एक काम करतो मी तर राहणार तू राहणार अहो आपण जर आता म्हाताऱ्याचं आपल्याला कळलं नसतं त्यांनी म्हाताऱ्याचं किती हाल केलं असतं. बरं झालं आपल्याला त्याच्यामुळे ना- आता त्याचं डोळं उघडलं असतं. एक पाहिजे एक मुलगा जरी असला ना एखादी मुलगी पाहिजेच. हा असं भावाचं डोळं उघडायसाठी. नाही तर काही केलं असतं म्हाताऱ्याने जीव द्यावा लागला असता. हम्म चल, ये राहणार डबा घेऊन चल आपले काम आपल्याला नाही. हा.